मुलांचं आजारपण ही कोणत्याही आईवडिलांसाठी सर्वात मोठी परीक्षा असते आणि त्यात उपचारांचा खर्च परवडत नसेल तरी परिस्थिती आणखी कठीण बनते. अकोला जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील 13 वर्षीय दिव्या संतोष सपकाळ हिच्या आयुष्यातही अशीच कठीण वेळ आली. गंभीर मेंदू ज्वराशी झुंज देणाऱ्या दिव्याला प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेमुळे वेळेवर उपचार मिळाला आणि तिच्या आयुष्याला नवी संधी मिळाली. एका योजनेने एका कुटुंबाला दिलेल्या नवसंजीवनाची ही भावस्पर्शी यशोगाथा पाहूया वास्तविकता यशाचीमध्ये. अकोला जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातल्या मरोड या गावातली 13 वर्षीय दिव्या संतोष सपकाळ हिची अचानक प्रकृती बिघडली. तिला तातडीनं अकोल्यातील पार्थसारथी शुक्ल बाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विविध तपासण्यांनंतर तिला गंभीर स्वरूपाचा मेंदूज्वर म्हणजेच पायोजेनिक मेनिंजायटिस झाल्याचं निदान झालं. दिव्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यामुळे उपचाराचा खर्च कसा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अशावेळी आयुष्मान भारत योजनेमुळे त्यांना मोठा आधार मिळाला. या योजनेअंतर्गत दिव्यावर मोफत आणि यशस्वी उपचार करण्यात आले. दिव्या संतोष सपकाळ ही 12 वर्षाची मुलगी. तिला ज्यावेळेस तपासणी केलं त्यावेळेस लक्षात आलं की तिला मेंदूज्वराची लागण झालेली आहे. त्याप्रमाणे तिला ताबडतोब सलाईन, इंजेक्शन, अँटीबायोटिक सुरू केले आणि त्यासोबतच तिच्या पाठीतल्या पाण्याची महत्वाची तपासणी केली आणि पाठीतल्या पाण्याच्या तपासणीमध्ये तिला मेंदूज्वर म्हणजे पायोजेनिक मेनिंजायटिस म्हणजे पस निघाला. म्हणजे आली त्यावेळेस ती जवळपास बेशुद्ध अवस्थेतच होती, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जसं आपण ट्रीटमेंट घेत गेलो तशी तशी ती इम्प्रूव्ह होत गेली, चांगली होत गेली आणि ती चांगली होऊन घरी गेली. वेळेवर निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रयत्न आणि अत्याधुनिक उपचारांमुळे दिव्याची प्रकृती सुधारत गेली. तब्बल 13 दिवस तिच्यावर रुग्णालयात पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले. योजनेच्या मार्फत आम्हाला माहित पडलं की जसं फुकट दवाखाना योजनेच्या अंतर्गत तसं म्हणजे 5-6 दिवस तर पोरगी म्हणजे आयसीयू मध्ये भरती राहिली. मग त्यानंतर पोरगीला 13 दिवस 10-12 दिवसाची ट्रीटमेंट झाली. पण आम्हाला म्हणजे सर्व म्हणजे दवाखाना फुकट झाला. मेडिकल समजा सलाईन, इंजेक्शन आम्हाला 1 रुपयाही वरतून खर्च काही आला. आज दिव्या पूर्णपणे बरी झाली असून ती पुन्हा तिच्या दैनंदिन आयुष्यात रमली आहे. शासनाच्या या योजनेमुळे तिला नवजीवन मिळाल्याची भावना ती व्यक्त करते. माझे नाव दिव्या संतोष सपकाळ. मी मारोड गावची. मी तुम्हाला सांगणार आहे माया असा कसा उपचार. शुक्ला साहेब पहिले मी संग्रामपूरला 5 दिवस भरती होती, मग मी शेगाव 2 दिवस होती, मग शुक्ला साहेबाकडे आली. त्यांनी माझी 10 दिवसात तब्येत टकाटक केली. त्यांनी माझी तब्येत टकाटक केली, यांची मी खूप आभार मानते. महाराष्ट्रात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या योजनांमुळे हजारो गरजू रुग्णांना गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळत आहेत. प्रत्येक पात्र नागरिकानं आयुष्मान कार्ड काढून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. दिव्या सपकाळ या रुग्णाला शुक्ला हॉस्पिटलमध्ये या योजनेचा संपूर्ण लाभ मिळाला आहे. कठीण आजारांवर उपचार योजनेमार्फत दिले जातात. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आयुष्यमान कार्ड बनवून घ्यावे. हे कार्ड बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील आशा दीदी, आपले सरकार सेवा केंद्र किंवा आपल्या भागातील अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांना भेटू शकता आणि तुमचे आयुष्यमान कार्डची ई-केवायसी करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही योजनेचं पोर्टलवर जाऊ शकता किंवा PMJY आयुष्यमान ऍप डाउनलोड करून स्वतःचे कार्ड तयार करू शकता. आर्थिक अडचणी उपचारांच्या आड येऊ नयेत यासाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय आरोग्य योजना अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला. यशाची प्रत्येक